हरे कृष्ण. दंडवत प्रणाम सर्वांना. परमपूज्य श्री राधानाथ महाराज आणि श्रील प्रभुपाद यांच्या कृपेमुळे मला आज जगन्नाथजींची सेवा करायला मिळाली आहे. त्यामध्ये मी 25 प्रकारचे लाडू बनवले आहेत. ही सेवा मला मिळाली, खूप आनंद झाला आणि दाऊजींनी त्या प्रभूजींमुळे मला खरंच अजून जास्तीत जास्त सेवा करायला मिळाली. त्यामुळे आनंदाने मी गुलकंद, पान, स्ट्रॉबेरी, पायनॅपल, बरेच अनेक प्रकारचे मी लाडू बनवले. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम माताजी आणि प्रभूजींना. आज आपण इथे सर्व जगन्नाथ भगवान, बलदेव भगवान आणि सुभद्रा यांच्या वेलकमिंग प्रोग्राम साठी एकत्र झालेलो आहोत. पकोडामध्ये जे जे पदार्थ बनवलेले आहेत ते पुढचे पदार्थ ज्यांनी बनवलेले ते स्वतः याबद्दल सांगते. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी जे पकोडे बनवले आहेत कारल्याचे आहेत, पालकचे आहेत, पनीरचे आहेत, त्यानंतर डाळीचे पकोडे आहेत, त्यानंतर आपले दोडक्याचे पकोडे आहेत, कोसळ्याचे पकोडे आहेत, त्यानंतर कोथिंबीरचे पकोडे आहेत. खूप 25 प्रकारचे पकोडे बनवलेले आहेत. हरे कृष्णा. प्रणाम. मैं आज बहुत प्रसन्न हूँ. अपने जीवन में पहली बार प्रसन्नता का कोई पार नहीं है, अकल्पनीय है मेरे जीवन में. ये विस्मरणीय दिन है. सबसे पहले मैं गुरु महाराज प्रभुपाद जी और हमारे शिक्षा गुरु दाऊजी प्रभु जी का धन्यवाद देती हूँ, और सारे भक्तों को उनकी वजह से, उनकी कृपा से मेरे जीवन में, हमारे घर में जगन्नाथ बलदेव सुभद्रा का पदार्पण हुआ और उनकी सेवा का सौभाग्य मिला. शब्दों में बता नहीं सकती मैंने पहली बार भगवान का इतना भोग बनाया. पहली बार भगवान के लिए मैंने श्रृंगार किया उनका. मैंने बहुत सारी चीजें बनाई. घेवर बनाया, कोफ्ता, करी. हरी बोल. हरे कृष्णा. जय जगन्नाथ. आता इथे आपण पाहतोय की जगन्नाथजीचे डीटीज वेलकमिंग प्रोग्राम आहे आणि त्यात आमच्या घरी पण जगन्नाथजीच्या कृपेने डीटीज येतात आहे. यात प्रत्येकाला 25 प्रकारचे भोग बनवायचे होते, तर मी दिवाळीचे फराळ बनवले आहे. आणि तुम्ही पाहता इथे सगळ्यांनी इतकं छान पार्टिसिपेट केलं आहे आणि सगळे डीटीज इतके विलक्षण दिसत आहे. हा एकदम अविस्मरणीय क्षण आहे सगळ्यांसाठी. आणि भोग पण प्रत्येकाने 25 असे, तुम्ही जवळपास 1000 असे भोग आहेत आणि खूप सुंदर असा प्रोग्राम आहे. हरे कृष्ण. हरे कृष्णा. मी जगन्नाथजीसाठी सूप्स बनवले ते आणि प्रभूजींमुळे मला भेटलं, त्यासाठी मी प्रभूजींचे खूप आभारी आहे. आणि मी जगन्नाथची पण आभारी आहे, कारण मला जगन्नाथजीसाठी भोग बनवायला भेटला. जगन्नाथजीला पण थँक्यू आणि प्रभूजीला पण थँक्यू.